प्रभात. अ, या ठिकाणी मला निमंत्रित केलं म्हणून आपल्या सर्वांचे मी आभारी आहे. विशेषतः पास्टर साळवस्कर, मेल्कीझेडेक साळवस्कर यांनी मला निमंत्रण दिलं आणि मी तुमच्या संघामध्ये साऊथ महाराष्ट्र सेक्शन मध्ये आज उपस्थितीत आहे. सुंदरसा सुंदरशी सुरुवात गायनाने केली आणि पास्टर जोसेफ सनंदनी सुरुवात सुंदरशी मध्यस्थीची प्रार्थना अ, ऐकली मी. सर्वांसाठी तुम्ही प्रार्थना केली आणि पास्टर काकडे आहेत, महेश काकडे यांनी सुरुवात केली. सर्वांचा स्वागत आणि सर्वांचं धन्यवाद आणि परमेश्वराची स्तुती असो. भारतामध्ये ख्रिश्चन ख्रिश्चन लोकांची ही आहे ती फार कमी आहे. संख्या फारच कमी आहे आणि त्याहून अधिक सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट यांची संख्या अधिकच कमी आहे. पाण्याचा थेंब जसा सागरामध्ये पडतो तशी त्याहीपेक्षा कमी. हे याच्यासाठी आहे कारण आपला सर्व ख्रिश्चन बांधव, सर्व ख्रिश्चन ऑर्गनायझेशन जे जगात पसरलेले आहेत ते 10 आज्ञा पाळतात, 10 आज्ञा मानतात. पण आपण त्याही पेक्षा जास्त म्हणजे तत्व 1900 1931 पासून तत्वांची सुरू झाली. 1931 मध्ये 22 तत्व होते. त्यानंतर 27 झाले आणि आज आपल्याकडे 28 तत्वाचं हे पुस्तक आहे. ह्या ठिकाणी 27च दिसतं. पण नवीन पुस्तक जे छापलं गेलं ते इंग्रजीमध्ये आहे आणि त्यामध्ये फक्त 27 तत्व आहेत. एक ऍडिशनल तत्व, 11वं तत्व, 11व्या संख्येमधलं तत्व ते नवीन तत्व आहे. ते ह्या ठिकाणी ऍड केलं गेलेलं आहे. तर सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी ही अल्पसंख्येत जरी असली तरी महान आहे. कारण ह्या अल्पसंख्येत असलेल्या मंडळीला परमेश्वराने संपूर्ण ज्ञान, संपूर्ण बायबलचा उलगाडा दिलेला आहे. म्हणून ही अल्पसंख्येत असलेली मंडळी ही ज्ञानी आहे, ही सखोल अभ्यास करणारी मंडळी आहे. कारण हे तत्व का आलेले आहेत? हे तत्व 10 आज्ञेपेक्षाही 10 आज्ञा महत्वाच्या आहेत. 10 आज्ञाला जोडून हे 28 तत्व, मूलभूत 28 तत्व आपल्या समोर जीसीने, जनरल कॉन्फरन्सने, चर्चने, मंडळीने ठेवलेले आहेत. कारण पुष्कळशा अशा गोष्टी आहेत त्यावरती इतर संस्था, इतर ख्रिश्चन विश्वास ठेवतात. त्या त्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवत नाही. जसं की रॅप्चर, द स्टेट ऑफ डेड, रॅप्चर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. स्टेट ऑफ डेड वरती विश्वास ठेवत नाही. अशा पुष्कळशा गोष्टी आहेत आणि हे आपल्याला आगळं वेगळं करतं. आणि म्हणून आज आपण 28 तत्वामधले 90 ख्रिस्ताचे जीवन, मरण आणि पुनरुत्थान. तर हे हा अध्याय फार सुंदररित्या सुरुवात होत आहे. शास्त्रामध्ये प्रगटीकरण पुस्तक आहे आणि दानिएलाचं पुस्तक आहे. प्रगटीकरण आणि दानिएल हे हे बंद असलेले पुस्तक आहे. बंद होते. 1844 च्या पहिले हे आपल्याला उघडे केले नव्हते. हे बंद होते आणि तशी आज्ञा होती, तसा आदेश परमेश्वराचा होता. हे मी तुम्हाला बायबल मधून निदर्शनात आणेल. तर ह्या ठिकाणी मी हे बोलू इच्छितो की हे हे तत्वाची सुरुवात, ह्या तत्वाची सुरुवात प्रगटीकरण याच्या 5व्या अध्यायाने होते. पण मी तुम्हाला 4थ्या अध्यायापासून सुरू करतो.
प्रगटीकरण याचा 4वा अध्यायाचं विश्लेषण असं आहे की त्या बेटावरती असलेला योहान, प्रगटीकरण लिहिणारा योहान हा बसला आहे, तो परमेश्वरामध्ये जातो, पवित्र आत्म्याने भरतो आणि पवित्र आत्म्याने भरल्यानंतर त्याला दृश्य दिसतं. संपूर्ण विजन आहे, संपूर्ण दृष्टांत आहे. आणि ह्या दृश्यामध्ये तो बघत आहे की एक तो हेवन मध्ये, स्वर्गाच्या सिंहासनाच्या दरबारात, स्वर्गाच्या सिंहासनाच्या दरबारात तो जात आहे. मोठा दरवाजा उघडतो स्वर्गाचा आणि तो सुंदरस असं दृश्य बघतो. त्या ठिकाणी सुंदरस दृश्य दिलं आहे. बाप, पिता, परमेश्वर आहे, तो मोठ्या सिंहासनावरती बसलाय. तो सिंहासन मोठ्या अनमोल अनमोल दगडापासून, जे रत्न आहेत, त्या सार्डिस नावाच्या रत्नाच्या छोटासा खडा नाही, मोठा अनमोल रत्न, त्या रत्नाने बनवलेला घडवलेला सिंहासनावरती तो बसला. आणि वेगवेगळे रत्न आहेत तिथं, त्या भिंती आहेत आणि तिथं काचेसारखं चालण्यास जमीन आहे. आणि ह्या सर्वांचं त्या ठिकाणी दृष्टांत योहानाला दिलेला आहे. 4था अध्याय, त्या ठिकाणी 4 जिवंत प्राणी आहेत, 24 वडील आहेत, ते सतत नमन करतात. हे असं आहे, हे सुंदर दृश्य आहे. चौथा चॅप्टर. 5व्या अध्यायाकडे ज्यावेळेस आपण जातो, जे हे पुस्तक सुरू होतं, याचा याचा उल्लेख या ठिकाणी परमेश्वराचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, ह्यावरती आपण फोकस करणार आहोत. आणि आजचा सब टॉपिक आहे, शीर्षक आहे प्रभू येशू ख्रिस्ताची पात्रता. प्रभू येशू ख्रिस्ताची पात्रता, ह्यावरती जोर आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पात्रतेबद्दल प्रगटीकरण 4 व 5. 4 केवळ पिता परमेश्वर मेजावरती बसलेला, आणि 5वा अध्याय तिथं हालचाल होते. पहिलं फक्त सौंदर्य, तिथलं दृश्य, पवित्रता, दृश्य पवित्रतेची. 4था अध्याय. 5व्या अध्यायामध्ये हालचाल सुरू होते. 5व्या अध्यायामध्ये काय दृश्य आहे? 5व्या अध्यायामध्ये मेजावरती, त्या सिंहासनावरती पिता परमेश्वर बसलेला आहे. त्याच्या अवतीभोवती देवदूत आहेत आणि विशेष 4 प्राणी आहेत. आणि 4 प्राण्यांचा उल्लेख आहे, सिंह, गरुड आणि ईगल, मानव. हे असे चार चार प्राणी आहेत, त्यांच्यासारखे दिसणारे असे प्राणी आहेत. आणि 24 वडील त्या ठिकाणी आहेत. आणि ते त्यांच्या त्या ठिकाणी मोठा सशक्त देवाचा दूत येतो. सशक्त देवाचा दूत मोठ्याने ओरडून म्हणतो की सिंहासनावरती बसलेल्या पिता परमेश्वराच्या उजव्या हातात जी गुंडाळी आहे, त्याला त्याला स्पर्श करून त्याच्या हातातून ते घेण्यासाठी, व ते घेऊन त्याचे जे ती गुंडाळी आहे ती 7 शिक्क्यांनी बंद आहे. 7 शिक्के आहेत, तर 7 शिक्के मारून ती गुंडाळी बंद आहे. ती गुंडाळी, किंवा इंग्लिशमध्ये स्क्रोल, त्या आज आपल्या ह्या काळी पुस्तक आहेत, पण जुन्या काळात स्क्रोल होते, गुंडाळ्या होत्या, आणि गुंडाळ्यावरती लिहिलं जात होतं. नाही, ती गुंडाळी उघडण्यासाठी कोण पात्र आहे का, कोणाची पात्रता आहे, कोण योग्य आहे, अशी घोषणा केली जाते. योग्यता कोणाची आहे? आणि योहान, प्रगटीकरण लिहिणारा, रेव्हलेशन पुस्तक लिहिणारा योहान म्हणत आहे, दिसत आहे की त्या ठिकाणी तो रडला. योहान रडला, आणि तो रडत असताना एक जण म्हणतो की रडू नको, कारण यहुदाच्या वंशातला सिंह, म्हणजे दाविदाच्या
वंशामध्ये आलेला प्रभू येशू ख्रिस्त, परमेश्वराचा कोकरा, तो आहे. तो पात्र आहे. तो का पात्र आहे? कारण त्यांनी आपल्या रक्ताने त्यांनी हे जग जिंकले आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताची पात्रता यावरती ह्या ठिकाणी उल्लेख आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची पात्रता का? या 28 तत्वांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनाच्या पहिले त्याची पात्रता का महत्वाचं आहे त्यावरती जोर दिला जात आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पात्रतेबद्दल पुष्कळशे प्रश्नचिन्ह आहेत. मेनी पीपल हॅव रेस्ड क्वेश्चन, अँड एस्पेशली कोण मुसलमानाच्या आधी यहुदी लोक, ज्युईश, इस्रायलाची, आज इस्रायलामध्ये पिता परमेश्वराला मानणार आहेत. अब्रामाचा, इजाकाचा, याकोबाचा देव असे म्हणून तर एकच परमेश्वर आहे, त्याच्याशिवाय कोणी नाही, बाप नाही, पवित्र आत्मा नाही, काय, फक्त पित्याला ते वर्शिप करतात. फक्त पिताच आहे. येशू कोण आहे आम्हाला ठाऊक नाही, असं योहानाच्या 9व्या अध्यायामध्ये तुम्हाला आढळेल. येशू कोण आहे आम्हाला मोशे माहित आहे, तो देवाचा संदेश, पण येशू कोण आहे आम्ही नाही जाणत. त्याच्याविषयी आम्हाला बोलू नका, सांगू नका. प्रभू येशू ख्रिस्ताला टाळलं जातं, प्रभू येशू ख्रिस्ताला कमी केलं जातं. प्रभू येशू ख्रिस्ताला यहुदी लोक कमी करतात, ते कापून टाकतात, अजिबात त्याचं नाव देखील घेत नाही. त्याहून दुसरा एक गट आहे, मुस्लिम बांधव आहेत. मुस्लिम बांधव ते प्रभू येशू ख्रिस्ताला थोडी तरी पात्रता देतात, थोडं तरी मानतात, आणि ती थोडी जागा आहे त्याला ते नबी मानतात, एक संदेष्टा मानतात, एक पवित्र संदेष्टा देवाचा असे मानतात. थोडी जागा देतात त्याला ते त्याच मान्यता करतात. पण पुष्कळशे लोक आहेत, म्हणून ही पात्रता प्रभू येशू ख्रिस्ताचं मोठं. पण या ठिकाणी ज्यावेळेस 5वा अध्याय सुरू होतो त्यावेळेस 5व्या अध्यायामध्ये घोषणा होते, आणि घोषणा अशी होती, कोण पात्र आहे, कोण योग्य आहे. कोणी नाही, कोणीच नाही. योहान प्रथम बघत आहे की तो धरतीवरती, पृथ्वीवरती कोणी नाही, स्वर्गामध्ये कोणी नाही, पृथ्वीवरती कोणी नाही, पृथ्वीच्या खाली कोणी नाही, जिकडं तिकडं कोणीच पात्र नाही. अहो, कोणीच पात्र नाही म्हणून तो रडला. आणि तो काय, आपणही रडत आहोत, आणि आपणही रडत असतो जर प्रभू येशू ख्रिस्त नसतात. संपूर्ण जीवन, संपूर्ण काळ, सदा सर्व काळ मनुष्य दुभागला असता. मरण त्याच्या जीवनात सतत असत. तलवार, टांगती तलवार त्याच्या डोक्यावरती असते. पण पात्रता असलेला कोकरा त्या ठिकाणी त्या जमावामध्ये योहान प्रगटीकरण लिहिणारा योहानाला तो दिसला, आणि त्यांनी ती गुंडाळी पित्या परमेश्वराच्या हातातून घेतली, आणि त्यांनी ते शिक्के मोडले, आणि शिक्के काढून त्यांनी ती गुंडाळी उघडली. आणि ज्यावेळेस ही गुंडाळी उघडणारा कोकरा हे कार्य करतो त्यावेळेस सर्व त्या ठिकाणी असलेले प्रभू येशू ख्रिस्ताचं नमन करतात. तो झाकीर नाईक, मुसलमान जो प्रिचर आहे, उपदेश देणारा, तो सतत म्हणतो की मला एक ओवी दाखवा की प्रभू येशू ख्रिस्त देव आहे. बायबल मधून एक ओवी दाखवा की प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही भजावं. तो केवळ संदेश आहे. पण ह्या ठिकाणी त्या स्वर्गीय दरबारात प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वर्गीय ते 4 प्राणी आणि 24 वडील ते त्याचं नमन करतात, नवीन गाणं गातात. अहो, किती महान प्रभू, किती महान प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रथम प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय कोकरा म्हणून या जगात आला, स्वर्गीय कोकरा म्हणून या जगात आला. जगाचा कोकरा नाही, जंगलातला स्वर्गीय निर्दोष निष्कलंक कोकरा म्हणून या जगात आल्या. या घाणीमध्ये, या पापी लोकांमध्ये तो वावरला, आणि परमेश्वरामध्ये तो जगला,
आणि परमेश्वरामध्ये त्याचा मृत्यू झाला. मोठी बाब आहे. तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्यांनी प्राण दिला, खंडणी भरली. ही छोटी बाब नाही, मोठी बाब आहे. मी मरायला हवं होतं, तुमचं मरण झालं. मानव नाहीसा झाला पाहिजे होता, पण तो आला. स्वर्गीय कोकरा आला, आपल्यामध्ये, लोकांमध्ये वावरला. हे देखील अंडरलाईन करा. लोकांमध्ये वावरला. लोकांना, आंधळ्या लोकांना डोळे दिले, लंगड्यांना पाय दिले, आणि जे कुष्ठरोगी होते, मी कुष्ठरोगी होतो, मला त्यांनी नवीन जीवन दिलं. माझं माझं संपूर्ण जे कुष्ठरोग आहे त्यांनी मुळासहित काढून टाकलं. अहो, मी बलवान झालो. पुष्कळशे लोक पुन्हा सशक्त झाले, वावरला. येशू ख्रिस्त रडला लाजरसच्या घरात. तो रडला, मारिया आणि मार्था रडत होत्या. तो स्वर्गीय तिथं जाऊन त्यांनी जाणलं. याचा अर्थ की त्यांनी लोकांच्या वेदना जाणल्या, लोकांचा कळवळा जाणला, लोकांच्या लोकांचं आजार, त्यांचं दुःख, त्यांची तळमळ, त्यांचे कष्ट, हे त्यांनी गल्लोगल्ली जाऊन त्यांनी बघितलं. त्यानंतर त्यांनी आपलं बलिदान दिलं. बलिदान दिल्यानंतर दुसरं, आणि तो स्वर्गीय कोकरा याच पुनरुत्थान, पुनरुत्थान झालेला स्वर्गीय कोकरा असा वर उचलला गेला. येशायाचा 14वा अध्याय, येशायाचा 14वा अध्याय आणि वचन 13 ते 14 वाचा. एशिया 14, 13 ते 14. सैतान लुसिफर म्हणाला, त्याच्या मनात अशा आलं, लुसिफरच्या मनात असं आहे की मी माझी जागा, माझं सिंहासन, सैतान म्हणत, मी माझं सिंहासन पिता परमेश्वराच्या तारांगणाच्या वरती मी करेल, उंच मी करेल. प्रभू येशू ख्रिस्त असा, त्याचं पुनरुत्थान झाल्यानंतर, पुनरुत्थान झालेला स्वर्गीय कोकरा, ते म्हणत असा वर उचलला गेला, इतक्या वर उचलला गेला, त्याला कोणी स्पर्शही करू शकत नाही. आणि तो परमेश्वराच्या उजव्या बाजूला उभा आहे, आणि तो आपला मध्यस्थी करत आहे. आणि तो ह्या ठिकाणी मेल्कीझेडेकच्या संप्रदायाप्रमाणे आपला मुख्य याजक आहे. मेल्कीझेडेकच्या संप्रदायाप्रमाणे हे उत्पत्ती असं 14व्या अध्यायामध्ये दिलं. मेल्कीझेडेकला बाप नव्हता, आई नव्हती, सुरुवात नव्हता, अंत नव्हता. कुठून आला काय माहित. अब्राहमाला त्यांनी प्रभू भोजन दिलं, आणि अब्राहमाने मेल्कीझेडेकने अब्राहमाला प्रभू भोजन दिलं, आणि अब्राहमाने 10वा भाग लुटीचा दिला. हा मेल्कीझेडेक कोण आहे? त्याच्या संप्रदायाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त, सुरुवात नाही, अंत नाही, आणि त्याच्यासारखा इन द ऑर्डर ऑफ मेल्कीझेडेक, मेल्कीझेडेक त्या संप्रदायाप्रमाणे असा याजक स्वर्गात आहे. कसा याजक? मानवाचे दुःख जाणणारा, मानवाचा आशक्तपणा जाणणारा असा याजक, महान याजक, जो पवित्र, सशक्त, बलवान त्या ठिकाणी उभा आहे. सुरुवात कुठं झाली? सुरुवात धरतीवर. त्यांनी येऊन मोठं कार्य केलं. ती भूमिका, कोकऱ्याची भूमिका संपली. पहिली कोकऱ्याची भूमिका प्रभू येशू ख्रिस्तानी संपवली, आणि फार यशस्वीरित्या संपवली. प्राण दिला, रक्त सांडलं, ते रक्त अनमोल रक्त सांडलं तुमच्यासाठी माझ्या, आणि नंतर तो वर गेला आणि दुसऱ्या भूमिकेत आहे. तो सध्या मुख्य याजक आहे. तो मध्यस्थी करत आहे. आणि कोण मध्यस्थी करत आहे? हे जगाच्या ऍडव्होकेट सारखं, जगाचे वकील नाही, शक्तिशाली वकील, जो आपले दुःख जाणतो असा वकील. असं इब्री करा पत्र
इब्रिकारास पत्र याचा चौथा अध्याय वाचा तुम्ही. इब्रिकारास पत्रात चौथा अध्याय, आणखीन दुसरे अध्याय आहेत. ते इब्रिकारास पत्र हे प्रभू येशू ख्रिस्ताला महान करतं. पहिला अध्याय प्रभू येशू ख्रिस्ताची तुलना दूतांसंगती. दुसरा अध्याय प्रभू येशू ख्रिस्ताचं महत्व. तिसरा संपूर्ण प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गामध्ये मुख्य याजकाचं काम. तर प्रभू येशू ख्रिस्ताची लायकी आणि प्रभू येशू ख्रिस्ताची पात्रता हे पाऊल इब्री पुस्तकात देत आहे आपल्याला. कारण पाऊल यहुदी होता आणि त्याचे बंधू तसे यहुदी लोक येशू ख्रिस्ताला मानत नाही. ते येशू ख्रिस्ताला मोशे आमचा महत्वाचा आहे वर्ज करतात. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला, प्रभू येशू ख्रिस्ताची पात्रता, आणि केवळ त्याची पात्रता ज्यांनी गुंढाळी घेतली. आणि गुंढाळी काय आहे? प्रगटीकरणचं पुस्तक, दानियेलचं पुस्तक, प्रगटीकरण आणि दानियल याचा हिशोब आणि याचं अध्ययन सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळीला 1844 ला मिळालं. 1844 फार महत्वाचं आहे, कारण हे पुस्तक बंद होतं आणि ते फक्त 1844 ला उघडलं आणि त्याचं स्पष्टीकरण ते हळूहळू 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 उघडू लागलं. आणि आज केवळ ह्या धर्तीवरती सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्टला, ह्या मंडळीला प्रगटीकरणचं स्पष्टीकरण आणि दानियेलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. दुसरं दुसरं कोणालाही याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. मी तुम्हाला दानियेलचं पुस्तक याचा 9वा अध्याय 24वा वचन, मी वचनाशिवाय बोलणार नाही. सर्व जे प्रूफ्स आहेत ते शास्त्रामध्ये दिले. दानियेलचा 9वा अध्याय 24वा वचन म्हणत आहे. 24चं वचन मोठं आहे. त्याचा शेवटचा भाग या ठिकाणी सुरुवातीचा भाग आहे. ते 70 वर्षाचं सुरुवातीचं दानियेलला माहिती दिली की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, तो वंदणार आहे आणि तो वधला गेल्यानंतर त्यांची सुटका होणार आहे. हे सर्व गोष्टी दिल्या. त्यामध्ये एक वाक्य आहे, त्या वाक्याकडे लक्ष द्या. संपूर्ण 24वा वचन वाचून तुम्ही हरून जाऊ नका. फक्त एक वचन तिथून पिकअप करा आणि काढा की टू सील अप द बुक, टू सील द बुक, टू क्लोज द बुक, द ऑर्डर वॉज गिवन टू सील द बुक. परमेश्वराने दानियेलला दूताच्या हाती एक ऑर्डर पाठवली की हे हे पुस्तक तू योग्य टाइम येण्यापूर्वी तू बंद कर, सील कर, शिक्का मारून बंद करून टाक, असं तिथं उपयोग. आणखीन दुसऱ्या ठिकाणी आहे दानियल 12:4 पुस्तक बंद कर. दानियल 12:4, दानियल 12:9 पुस्तक बंद कर. प्रगटीकरणाचं पुस्तक बंद कर, रहस्यमय पुस्तक बंद कर. हे रहस्य पुस्तक दिलं होतं, पण त्याचं रहस्य, त्याचा अर्थ कोणालाही माहित नाही. सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळीला माहित आहे आणि सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळी झोपलेली आहे. हे प्रगटीकरण उघडून लोकांना सांगायचं आहे. हे शेवटचे दिवस आहेत. 3 दिवसाचा मेसेज, 7 तुतार्या, 7 वाट्या, 7, हे 7 शिक्के तोडल्यानंतरच सगळं बाहेर आलं. 7 शिक्के तोडल्यानंतर 1844च्या नंतर काय घडणार आहे, काय घडणार आहे, ह्या सर्व गोष्टी सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळीला दिल्या आहे, तुम्हाला मला दिलेलं आहे. ते ग्रहण करणं गरजेचं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची पात्रता नसती हे पुस्तक बंद असतं. प्रभू येशू ख्रिस्ताची पात्रता नसती तर आपण हरून गेलो असतो. प्रभू येशू ख्रिस्ताची पात्रता नसती आपलं काही झालं नसतं. ते यहुदी लोकांचं काय झालं नसतं, त्या मुसलमान लोकांचं काय झालं असतं. धरतीचे सर्व कानाकोपऱ्यात लोक हरून गेले असते, मरून गेले असते. पण केवळ प्रभू येशू ख्रिस्ताची पात्रता. आणि त्याही पुढं प्रगटीकरण याचा 22वा अध्याय 10वं वचन तुम्ही वाचा. प्रगटीकरण 22:10 म्हणत आहे की पुस्तक उघडा, बंद करू नका, वेळ आलेली आहे, शेवटची घटिका आहे. आता पुस्तक बंद करू नका, उघडा. आणि मला असं वाटतं प्रगटीकरण याचा 11वा अध्यायामध्ये दिला आहे की प्रॉफेसाय अगेन, की तुम्ही पुन्हा पुस्तक उघडा आणि लोकांना शिकवा. 11वा अध्याय, मला 10वा किंवा 11वा अध्यायामध्ये प्रगटीकरणाच्या की पुस्तक उघडा, पुस्तक बंद करा
त्या काळी योग्य टायमावरती परमेश्वराने सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी, ही बाब अंडरलाईन करा, कोणाला दिलं नाही. इजी वाईटच्या द्वारे सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी उभी राहिली. पुष्कळशा लोकांच्या द्वारे सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी इजी वाईटला संदेश, दुष्टान पडत होता, तिला स्वप्न पडत होते, आणि तिला हे सर्व दुष्टांच्या द्वारे प्रगटीकरण, डॅनियल हे पुस्तक उघडं झालं, रहस्यमय पुस्तक उघडं केलं, आणि प्रभू येशू ख्रिस्ताची पात्रता, प्रगटीकरण याचा 5वा अध्याय, आणि उत्पत्ती याच उत्पत्ती 3:16, उत्पत्ती 3:16, देवाने जगावरती एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्यावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. छोटस वचन फार फेमस आहे, सर्वांच्या सर्वांचं हे वचन पाठ आहे, आणि ह्या वचनामध्ये जो कोणी त्यावरती विश्वास ठेवेल, पात्रता असणारा, मोशेपेक्षा मोठा मोशेपेक्षा मोठा असा देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त, यहुदाच्या वंशातला सिंह, ज्याने गुंडाळी घेतली त्याचीच पात्रता होती, आणि त्यांनी गुंडाळी घेऊन त्याचे शिक्के मोडले, आणि हे प्रगटीकरण पुस्तक अस्तित्वात आलं, आणि त्याची माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे. ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पात्रतेच्या द्वारे तुम्ही आणि मी ह्या ठिकाणी झूम वरती बसलेलो आहोत, आणि तुम्ही आणि मी रडत नाही. आयुष्यभर पण रडलो असतो, कारण प्रगटीकरण लिहिणारा योहान रडला, रडला, कारण सुटका कोण करेल, कोणती गुंडाळी उघडेल, कोणती स्पर्शही करेल, स्पर्श त्याच्याकडे बघण्याचा देखील आपली पात्रता नाही. स्वर्गामध्ये नाही, अहो स्वर्गामध्ये नाही, पृथ्वीवरती नाही, पृथ्वीच्या खाली नाही, कुठंच नाही, फक्त एकच आहे, प्रभू येशू. पाय धरा, प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय धरा, अशी वेळ आलेली आहे, कारण तो पात्र आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, त्या ज्या 28 तत्वांमधले जे 9वं तत्व आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, या जगातलं जीवन, मानवाला जाणतो. मानवाचा अशक्तपणा, कमकुवतपणा, दुःख, संकट झेलणारा मानव रडत आहे, कणत आहे, त्याला ठाऊक आहे, आणि तो दुसऱ्या भूमिकेत वरती गेला आहे. तो निर्दोष, निष्कलंक, सामर्थ्याने भरलेला पवित्र गटारीतून निघाला, ह्या पृथ्वीमधून निघाला, आपल्यामध्ये राहिला, पापी लोकांमध्ये राहिला, पण निर्दोष असा क्रॉसवरती बलिदान होऊन, पुनरुत्थान होऊन तो वर गेला. तुमची आणि तुमची पात्रता, माझी पात्रता, 9वीतून पासून 10वीत, 10वीतून पासून पुढचं शिक्षण, ही पात्रता आपली रिपोर्ट कार्ड आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची पात्रता, पापाला, पापा पापाचं, मरणाचं, व पापाला, मरणाला व सैतानाला पराभव केलं, तर मरणाला त्यांनी पराभव केला, पापाचा पराभव केला, आणि सैतानाचा पराभव केला, सैतानिक शक्तीचा चुरा केला, आणि तो वरती गेला. आणि तोच केवळ आहे की तो स्मशनात नाही, तो थडग्यात नाही, तो कबरेत नाही, त्याची कबर रिकामी आहे, तो पाय धरा, तो पात्र आहे, त्या दरबारात गुंडाळी घेण्याचं पात्र आहे. आणि म्हणून आता तो दुसऱ्या भूमिकेत आहे, तिसऱ्या भूमिकेत लवकर येणार आहे. यहुदाच्या वंशातला गरजणारा सिंह म्हणजे राजा, कायमस्वरूपी, विळा आणि जजमेंट घेऊन तो ह्या जगात येणार आहे. दुसरं येणं लवकरच होणार आहे. तो कधी, आता 1844 पासून दयेचा काळ झाला, दयेचा काळ कायमस्वरूपी राहणार नाही, अंत होईल, आज होईल, उद्या होईल. एशियाच्या पुस्तकात आठवत नाही, पण लिहिलं की ही इज गोइंग टू मूव्ह आउट फ्रॉम द प्लेस, अँड ऍज
as soon as he moves out of the place, the books are going to be shut. जे दयेचे पुस्तक आणि मरणा जीवनाचे पुस्तक आहे, सार्वकालिक जीवनाचे पुस्तक ज्या ठिकाणी आपलं नाव, ते बंद होतील. दयेचा काळ बंद होईल आणि त्यावेळेस तो आपलं मुख इथे येण्यासाठी करेल. इथे येणार तो मोठा भाग आहे. तर त्यावेळेस इथे येणार, त्यावेळेस तो तिसऱ्या भूमिकेत, ती भूमिका आहे राजांचा राजा. त्यावेळेस न्याय, त्यावेळेस दया समाप्त. कितीक वरडा आणि कितीक आराधना करा आणि कितीक त्याच मला क्षमा कर, मला क्षमा कर. नोहाचं तारू, तारूचा दरवाजा उघडा उघडा उघडा. तारूचा दरवाजा उघडला नाही, जलप्रलय आला, सर्व नाश झाला. जोपर्यंत दयेची घटिका चालू आहे, जागृत व्हा, दुसऱ्यांना जागृत करा. तीन दूतांचा मेसेज, संदेश लोकांना सांगा. बॅबिलॉन पडली रे, पडली बॅबिलॉन, बाबेल नगरी पडली. जे आत अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. देवाचा संदेश. तर प्रभू येशू ख्रिस्ताची पात्रता ही फार महत्वाची आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा सध्या परमपवित्र स्थानात आहे. आणि ज्यावेळेस जगाचा याजक परमपवित्र स्थान, जगाच्या मंदिरामध्ये परमपवित्र स्थानात जात असे, त्यावेळेस मंडळी, सर्व इस्रायल लोक त्या मंदिराच्या अवतीभोवती प्रार्थना करत असे आणि ते प्रार्थना करून पश्चातापाची प्रार्थना करत असे. तर आपण त्या परम पवित्र स्वर्गीय मंदिरात आमचा मध्यस्थी करणारा मुख्य याजक गेलेला आहे, तर आम्ही त्याचप्रमाणे पश्चाताप करून वाट बघितली पाहिजे. तो मध्ये गेलेला आहे. एक सांगून समाप्त करतो की केवळ सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी जे सँच्युरी ट्रूथ आहे, पवित्र स्थान, परम पवित्र स्थान, हा, हे जे मंदिर होय, हे जे, ही जी काय म्हणतात त्याला, तंबूमध्ये, तुंबूचा दुसरा शब्द काय माझ्या लक्षात येत नाही, ही जी विधी आहे, ह्या विधीचा अभ्यास केवळ सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट करतात. आणि हा विधीचा अभ्यास करणं, रेव्हलेशनचा अभ्यास करणं, डॅनियलचा अभ्यास करणं, प्रगटीकरण, दानियल, हे सर्व अभ्यास परमेश्वराने सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळीच्या हातात दिला आहे. आणि सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळी जागृत हवी आहे. एक सत्य आहे. आपल्या मंदिराची सुरुवात, आपल्या सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट सुरुवात 1884, त्याच्या पूर्वी सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट नव्हतं. का सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट निर्माण झालं, का परमेश्वराने सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट निर्माण केलं? कारण प्रगटीकरण पुस्तकाचे शिक्के मोडण्यास पात्रता प्रभू येशू ख्रिस्त बलिदान झाल्यानंतर तो परम पवित्र स्थानात गेला. आणि तोच केवळ ती गुंडाळी घेऊन पुढं काय होणार आहे तो सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे, प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे गुंडाळी तोडली गेली, मोडली गेली. आणि त्यानंतर मग 7 समया, 7 नगारे, 7 वाट्या, आणि पुढे काय होणार आहे, सैतानाचा युद्ध आणि जगाची शुद्धीकरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं, नवीन यरूशलेम या जगात येणं, हे सर्व माहिती सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळीला 1944 ह्या दिवसापासून, ह्या वर्षापासून दिले आहे. ऑक्टोबर 2, 1844. आणि ही मंडळी घडली, अस्तित्वात आली. आणि अस्तित्वात का आली? अस्तित्वात प्रगटीकरण घेऊन आली, अस्तित्वात 3 देवदूताचा मेसेज घेऊन आली. बाकीचं तर माहितीच आहे हो, बाकीचं सर्व दया, कृपा, जुना करार, हे सगळं माहिती. पण हे ज्यावेळेस आपल्या हातात आलं, हे आपण बंद करून ठेवू नका. परमेश्वर बंद करू नका, उघडा. आता जे रहस्य तुम्हाला दिलं आहे ते आपण उघडूया आणि इतरांना सांगूया आणि लोकांचं परिवर्तन करूया. लोकांचं परिवर्तन प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा करेल. तर आज केवळ एवढं, याहीपेक्षा जास्त उद्या. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनाच्या विषयी किंवा मरणाविषयी आणि पुनरुत्थानाविषयी हा आठवडाभर आपण शिकणार आहोत. आणि थोडी थोडी माहिती मला जसं जमेल तसं, कारण छोटा समय आहे. देव करू आपल्या सर्वांस आशीर्वाद प्राप्त हो
आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना धन्य जाव आणि तुमची युथची मीटिंग चांगली व्हाव. धन्यवाद.